तासाला 250 रुपये हा AI कॅमेरा डोक्याला लावण्याच्या भाजी विकणाऱ्या मुलाला मिळतात. तर आता हा फक्त भाजी विकणारा मुलगाच नाही तर घरकाम करणाऱ्या महिला, फॅक्टरी वर्कर्सच्या अशा प्रकारे डोक्याला कॅमेरा लावून काम करण्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. पण त्यांच्या याच कामामुळे त्यांच्यासोबतच लाखो लोकांचे जॉब येत्या काही वर्षात जाणार आहे. तर हे नेमकं प्रकरण काय आहे चला एका मिनिटात पाहूयात. आता हा डोक्यावर लावलेला हेड कॅमेरा नेमका करतो काय, तर वर्कर्स कोणत्याही प्रकारचं छोटं मोठं काम करत असतील ना तर ते अगदी बारकाईने कॅप्चर करतं. अगदी कपड्यांची घडी घालण्यापासून ते भाजी चिरण्यापर्यंत तुमच्या बोटांची प्रत्येक मूवमेंट, हाताचे अँगल सगळं काही कॅप्चर केलं जातं. आणि हा सगळा डेटा रोबोट साठी ट्रेनिंग मॅन्युअल म्हणून कलेक्ट केला जातोय. म्हणजे जी छोटी मोठी कामं आज हे वर्कर्स करत आहेत ना, तीच कामं येत्या काही वर्षात रोबोट्स कडून अगदी माणसांप्रमाणे करून घेण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. आता जी कंपनी हा सगळा डेटा कलेक्ट करायचं काम करताय ना, ती या वर्कर्सना तासाचे 250 ते 300 रुपये देते. आणि हे सगळं फुटेज कलेक्ट करून ते परदेशातील कंपन्यांना 15 ते 20 पट जास्त किमतीत विकतात. तर आता हे सगळं आपल्या भारतातच का चालू आहे ते सुद्धा एकदा बघूया. तर या ह्युमनॉइड रोबोट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी आपला भारत एक स्वस्त ट्रेनिंग ग्राउंड आहे. तर या रोबोट्सना ट्रेनिंग देण्यासाठी लाखो तासांचा व्हिडिओ डेटा हवाय, जो आपल्या भारतातल्या लोकांना छोटीशी अमाऊंट देऊन कलेक्ट केला जाऊ शकतो. आणि हे या कंपन्यांना चांगलंच कळलंय. तर AI मुळे तुमचा जॉब जाऊ शकतो का, आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा.